महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेची खूप मोठी कोंडी आणि या कोंडीचा निर्णय आज दिल्लीत सुप्रीम कोर्टात होतो. त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमिली सर जोडले जात आहेत. सर, आतापर्यंत चाललेली सुनावणी आणि या सुनावणीच्या निमित्तानं काय घडतंय नेमकं आणि कुठल्या दोन सायटेशन या प्रभावी ठरू शकतात आत्ताच्या केसमध्ये? नक्कीच. जो आता सध्या खूप मोठा युक्तिवाद चालू आहे, साळवे साहेब मांडत आहेत, सिंघवी साहेब मांडत आहेत, आपण सगळ्यांनी ऐकतोच आहोत. अगदी. आता त्याच्यामध्ये सध्या बोलायचं झालं तर दोन सायटेशनचं खूप महत्त्वाचं आर्ग्युमेंट चालू आहे आणि त्याच्यावरच आणि त्याच्यानंतरचं जर एखादा जजमेंट ह्याच्यामध्ये आले, नक्कीच हा एक लँडमार्क जजमेंट असणार आहे. आता झाले काय, अगोदर नवाब रेबिया केस एक 2016चा केस आहे, त्याच्या अगोदर किहोटो सोहम म्हणून तो 1992चा आहे आणि ह्या दोन सायटेशन्समध्ये वेगवेगळे लँडमार्क त्याच्यामध्ये सेट केलेले आहेत. दोन्ही सायटेशन्स ह्या 5 जजेस बेंचेसच्या पुढे झालेले आहेत, कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यामधला जो निर्णय आहे, त्यांच्यामधला जो एक सेटिंग एक अथॉरिटी सेट केलेला असं म्हणतो, त्याचा उहापोह ह्या केसच्या निमित्ताने इथे होणार आहे. अगदी. आणि खूप मोठा निर्णय आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा हा भाग आहे. नक्कीच. साळवेने एक विधान केलेलं आहे आता साळवेनी बचावासाठी. साळवे असं म्हणतात की इनर पार्टी डेमोक्रेसी हॅज बीन थ्रोटेड बाय डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग इफ अ लार्ज नंबर ऑफ पीपल इन अ पार्टी फील दॅट अनदर मॅन शुड लीड व्हॉट रॉंग इन. हे विधान छान आहे, कायद्यात बसणार आहे साळवे सर, आपला बोलते सर. मला अगदी सर्वोच्च न्यायालयात गेल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की कायद्यावर आपले सन्माननीय मित्र भाष्य करतीलच, परंतु एक लक्षात घ्या, हा मुद्दा जो आहे ना, हा तिकडेच पोचवण्याचा भाजपाच्या कडून, शिंदे गटाकडून प्रयत्न होणारच होणार आहे. कारण मध्यंतरी काही ठिकाणी हा मुद्दा चर्चेत आणला गेला की एकीकडे संविधानात 2/3 याने जर तुम्ही फुटलात तर तुमचं पद वाचू शकतं, त्यासाठी पुढचं मग मर्ज होण्याचं बंधन का असावं, अशा पद्धतीचा एक मुद्दा चर्चेत आणला गेलेला. तर ते हटवावं का, यावर खूप मोठा उहापोह करण्याचा प्रयत्न राहील. तसंच आता जो मुद्दा चर्चेत आला, मग कशासाठी ती तरतूद झालेली, नेतृत्व बदलाचा अधिकार 2/3 बहुमत असणाऱ्यांकडे असलाच पाहिजे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे. साळवे यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, मात्र त्यावर मुळात ही जी तरतूद आली ही काही पूर्वीपासून नव्हती. 2/3 आलं तरीसुद्धा ही तरतूद नव्हती मर्ज होण्याबद्दलची. ती यासाठीच आली की उठसूट कोणीही उठावं आणि पक्षात फूट पाडावी आणि इतर कोणतं तरी आपलं इप्सित साध्य करावं, तसं घडू नये यासाठीच तो प्रयत्न होता. त्यामुळे आता मला असं वाटतं की यावर जे उहापोह होईल, कदाचित सोयीचं म्हणून काही बदललं गेलं भविष्यात, आता मी तात्काळ म्हणत नाही या याच्यात नाही, त्याचं विधान आलंय. त्याच्या विधानावर साळवे म्हणतात की अँटी डिफेमेशन लॉ इज नॉट अ सेल्फ ऑपरेटिव्ह. आता स्टँड घ्यायला आलंय कक्कड मंजुनाथ सर. नक्कीच. ह्याच्यामध्ये काय झालंय, आपल्या केसमध्ये सध्या महाराष्ट्र केस इतकं इंटरेस्टिंग चाललेलं आहे. थोडक्यात सांगायला तर मेजॉरिटी वर्सेस डेमोक्रेसी, इवन फर्दर बेटर कॉन्स्टिट्यूशन लॉ. कारण आपण आता डेमोक्रेसी जेव्हा आपण म्हणतो त्याच्यावेळी मेजॉरिटीचा व्हॉइस जो असतो किंवा त्याचा एक आवाज जो म्हणतो, त्याच्यामध्ये खूप मोठा विचार केला जातो. त्यासोबतच पुढं जेव्हा डेमोक्रेसी आपण म्हणतो त्यावेळी आपण आपला संविधान काय सांगतो हे पण त्याला बघायला पाहिजे. आणि ते सोबतच जर मेजॉरिटी मी जर म्हणत असेल तर माझ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आर्टिकल्स दिलेले आहेत, जे काही रूल्स सेटल केलेले आहेत, त्याच्यासोबत ते संगनमत करायला पाहिजे. तरच तो मेजॉरिटी, व्हॉइस ऑफ मेजॉरिटी विथ कॉन्स्टिट्यूशन लॉ जर असेल तरच एखादा मेजॉरिटी सोबत गेलेला क्राऊड मग तर टेनेबल होऊ शकेल. अदरवाईज जर असं असेल की मी मेजॉरिटी आहे बाय लिगली गेलेलं नसेल तर नक्कीच माझ्या विरोधात ऑर्डर येऊ शकतो. एक ऋषी यातला पुढचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, मला असं वाटतं की एक प्रयत्न जो दिसतोय ना, की सातत्यानं, मगाशी मी यांचा उल्लेख केलेला शेवाळेंचा, की शेवाळे असं का म्हणालेत की आम्ही कुठे शिवसेना सोडली नाही. याच्यात मला असं वाटतंय की या सगळ्याच्या निमित्तानं विधिमंडळ पक्षाच्या केसमध्ये प्रमुख पक्षाची भूमिका ही न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? नाही. एक त्यात खूपच, शेवटी साळवे साहेब, जसं मी कपिल सिब्बल यांच्याबद्दल बोललो, एवढा मोठा माणूस आहे म्हणजे की त्यांनी प्रत्येक युक्तिवादातून पहा एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न होता, एक नवा बचाव तयार करण्याचा प्रयत्न होतोय. की त्यातला त्यांनी जो मुद्दा आता पुढे आणलेला आहे की 2/3 लोकांना असं वाटतंय की पक्ष नेतृत्व जे सांगताय ते नाही, आम्ही आमचं विधिमंडळातलं किंवा संसदेतलं नेतृत्व बदलू आणि त्यानुसार काम करू. आम्ही पक्ष सोडत नाही आहोत,
आम्ही फक्त बहुमत आमच्याकडे आहे, आमच्या विचाराकडे आहे, आमच्या भूमिकेकडे आहे, त्यामुळे तसा निर्णय घेतोय, याचा अर्थ आम्ही पक्ष सोडत नाही. परंतु मला असं वाटतं बोलतीलच वकील साहेब की एक मेख त्यात आहे की शेवटी पक्षाची, प्रमुख पक्षाची भूमिका आणि विधिमंडळ सदस्याची भूमिका यात अंतर चालेल का? कारण एक छोटंसं मी तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी आठवण करून देतो की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलात जेव्हा शरद यादव होते, खासदार होते, त्यांना अपात्र केलं याच सरकारच्या कार्यकाळात, म्हणजे 2014 नंतरच्या कार्यकाळात घडलंय ते. तेव्हा कारण त्यांच्या संसदेतल्या वागण्याबद्दल नव्हतं. त्यांनी जाऊन लालू प्रसाद राजदचे जे नेते आहेत त्यांच्या रॅलीमध्ये ते सहभागी झालेत. म्हणजे सभागृहाबाहेरच्या पक्षविरोधी कारवायाचं निमित्त सांगून तक्रार झाली आणि शरद यादव यांचं सदस्यत्व गेलं. बरोबर. तर जरी साळवेसाहेब ते मांडत असले तरी सुद्धा मला वाटतं आपले सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर आपण चर्चा करतो त्या मुद्द्यावर आता साळवे आलेले आहेत की लक्षात घ्या, आम्ही कुठलाही पक्षांतर बंदीचं किंवा आम्हाला कुठलंच हे लागू पडू शकत नाही कारण आम्ही पक्ष सोडलेला नाहीये. हा मुद्दा घेऊन आता सगळ्यात मोठा बचाव समोर येतोय आणि पॅरा 2 आणि पॅरा 3चा रेफरन्स देतोय. मंजुनाथ सर. सर नक्की एक छोटंसं ह्याच्यामध्ये मला नमूद करायचं आहे, जर एंटायर आर्ग्युमेंट साळवेसाहेबांमध्ये जर आपण बघितली तर त्यांना इनडायरेक्टली एकच सांगायचं आहे, मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही आहे, परंतु मी जे बोलतोय दिस इज अ व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतो आपण. व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणजे मी घरातच आहे, परंतु माझ्या घरातला जो प्रमुख आहे, घराचा कर्ता माणूस आहे, त्यांनी जो कृत्य करतोय त्याच्याबद्दल माझा एक ओपिनियन वेगळा आहे आणि तो ओपिनियन मी त्यांच्या पुढे मांडतोय. हे मांडणं म्हणजे मी पक्ष सोडत नाही किंवा पक्षाविरोधात कारवाई करत नाही असं थोडक्यात त्यांनी इनडायरेक्टली त्या मुद्द्यापर्यंत येतील. आपण मला वाटतं त्याच आधारावर ते पुढे जात आहेत. त्याच आधारावर जात आहेत. अर्थात ही त्यांची जरी बचावाची बाजू असती तरी मंजुनाथ सर प्रश्न हा निर्माण होतोय, ते आपलं म्हणणं मांडतायत आणि त्यांचं संयुक्तिकरित्या किंवा योग्यरित्या आपण समजू शकतो, पण अशा परिस्थितीत कायदा काय म्हणतो त्याचा विचार कधी होऊ शकतो? नाही, आता ह्या अगोदर एकदा मला वाटतं येडियुरप्पांच्या केसेसमध्ये, कर्नाटकाच्या केसेसमध्ये एकदा सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जस्टिस रमण होते, त्याच्यामध्ये सुद्धा व्हॉइस ऑफ डिसेंटला कुठंतरी वाव दिला पाहिजे असं त्या कोर्टाचा एक ओपिनियन आलेला होता. आणि त्या ओपिनियनचा जर थोडासा आपण विचार केला तर कुठंतरी त्यांनी आता हे जर आपण टोटली पार्श्वभूमी जर बघितली की झिरवाळांना एक नोटीस पाठवायचं आणि त्याच्यानंतर हा सगळं सत्ता मांडणीचा सगळं खेळ मांडायचा, ह्या सगळ्या पाठीमागं कुठंतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये आणि कायद्याच्या पायवाटामध्ये आपण बसून काम करायचा. साळवेंचं विधान आता महत्वाचं आहे. जी मागासपासून मी गोष्ट सांगते, विधिमंडळ पक्षावरून आता पक्ष नेतृत्वावर ही गोष्ट येते आहे. साळवे म्हणतायत की गंमत चालली आहे का की जो माणूस 20 आमदारांचं नेतृत्व करू शकत नाही त्याला आता मुख्यमंत्री पदावर दावा हवाय. मूळ याचिका आहे की आमदारांना अपात्र करण्याची आणि आता मुद्दा उद्धव ठाकरेंकडे गेलाय. बोलटे सर. त्यातला आणखी गंमत कशी आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहा म्हणजे ते आपल्या क्लायंटच्या बचावासाठी स्वाभाविकरित्या त्यांनी ते म्हणाले की पॅरा 3 डिलीट झाला, पॅरा 4चा वारंवार उल्लेख होतोय, मात्र तुम्ही पॅरा 2ला का विसरताय? त्या पॅरा 2 मध्ये ते नमूद केलेलं आहे की स्वतःहून सदस्यत्व सोडणं. त्यावेळेला कोणी राज्यपालांकडे गेलं का की आम्ही पक्ष त्याग करतोय वगैरे असं म्हटलंय का? पक्षाचं सदस्यत्व सोडलंय का? तसं काहीच झालेलं नाही आहे. दुसरं म्हणजे पक्षाच्या प्रतोदानं जो पक्षादेश जारी केला त्या विरोधात काहीतरी करणं, आवाज उठवणं म्हणजे पार्टीची लक्ष्मण रेषा तोडणं असं नाही. त्यामुळे तो डिफेमेशनचा केस होऊ शकत नाही असं म्हणतायत. काय सांग? अगदी आत्ताच आपण बोलत होतो मगाशीच, मग व्हॉइस ऑफ डिसेंट बद्दल ते येतील असं मी मगाशीच माझ्या बोलण्यामध्ये बोललो होतो. त्याच वाटेवर त्यांचा आर्ग्युमेंट झालाय आणि नक्कीच तोच मोठा त्यांचा डिफेन्स असणार आहे. कारण त्यांचा डिफेन्स हा असणार आहे की माझा पक्ष जो आहे, शिवसेना पक्ष जो आहे, अगोदर हा हिंदुत्ववादी होता आणि हिंदुत्ववादी सोडून त्यांनी महाविवाशी आघाडी केली आणि मुळात जो माझा पक्षाचा उद्देश होता तो उद्देश सोडून माझा पक्षाचा प्रमुख जो आहे दुसरीकडे चाललेला आहे आणि मी माझ्या मूळ उद्देशाकडे त्याला घेऊन जात आहे. ह्यावेळी मी जो माझा आवाज उठवतो तो फक्त माझा व्हॉइस ऑफ डिसेंट असेल आणि त्या अनुषंगाने मी कुठलाही पक्षाविरुद्ध बोलत नाहीये. नक्कीच. जी ब्रेकिंग आली आहे त्याच्यावर मी भोईटे सर आपण वाचतोय की शिंदेच्या वतीनं आता हरीश साळवे युक्तिवाद करतायत, मी पक्षच सोडला नाही आहे तर मला कशा पद्धतीनं पक्षांतर कायदा लागू होईल ही भूमिका मांडण्यात येते. काय सांगा? त्यातलं एक म्हणजे कायदेशीर चतुराई आहे ती
की पक्षादेशाचा भंग कुठे केलाय. मात्र या संपूर्ण याचिकांमध्ये ऋषी एक मुद्दा आपल्याला विसरता येत नाही. एक याचिका नवा पक्षप्रतोद नेमल्याबद्दल मुळात आणि व्हीप या पक्षात- विषयावरनं सुरू झालेल्या या सुनावण्यात हो. व्हीपचाच मुद्दा येत आणि नाहीये. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता बघा हरीश साळव्यांनी जे वाक्य वापरलंय ते मला होतोय वाचून दाखवावं असं टाळता येत नाहीये. आर वी इन अ फॅन्टसी लँड दॅट अ मॅन हू कांट फाइंड द सपोर्ट ऑफ 20 MLA शुड बी रिस्टोर्ड ॲज द चीफ मिनिस्टर. म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांना 20 आमदारांचाही पाठिंबा नाही आहे पक्षातल्या, त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करा असं कसं काय म्हटलं जाऊ शकतं. तुम्ही कुठच्या नंदनवनात वावरताय का असं त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे मगाशी तुम्ही ऋषी म्हणाल तसं हे त्यांचा युक्तिवाद ज्या दिशेने जाताना दिसतोय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते मी सातत्यानं अगदी थेट विचारतोय, म्हणजे जेवढं मला कायद्याचं ज्ञान आहे त्यानुसार त्यांना पक्षातून काढणं ही जशी उद्धव ठाकरेंची एक सगळ्यात मोठी सावध भूमिका होती किंवा त्यांना ती अडचण नको होती, नेमक्या त्याच गोष्टीचा फायदा शिंदे गटानं घेतलाय. मंजुनाथ सर, नक्की. कारण त्यांनी पक्ष बदलला असता तर त्यांची कारवाई झाली असती, पण यांनी पक्ष न बदलता आम्ही तुमच्याच घरात राहू, तुम्हालाच त्रास देऊ अशी जी भूमिका घेतली आहे तीच आता सगळ्यात मोठी ढाल ठरली आहे. म्हणजे जी तलवार वाटत होती तीच ढाल झाली आहे का? नाही, नक्कीच त्यांची सुरुवातीपासून जर स्टँड जर बघितलं तर आम्ही पक्ष कुठेही सोडलेला नाही असं म्हणत नाही. आणि किंबहुना त्याहून पुढं उद्धव ठाकरेंच्या किंवा ठाकरे फॅमिलीच्या विरोधात कुठलाही एक अपशब्द ते उच्चारत नाहीत. इव्हन त्यांच्याकडून जरी झालं तरी ते बोलत नाहीत. ह्याचाच अर्थ काय, कायद्याच्या कचाडीत मला पुढं जायचं आहे आणि तो कचाडा किंवा त्या प्रश्नाच्या ह्याच्यामधून बाहेर पडायचं आहे. आणि त्या अगोदर जर मी पक्षाच्या विरोधात एकही शब्द जर बोललो तर ते अँटी डिफेक्शन मला लागू पडू शकतो. आणि ह्या सगळ्याचा उहापोह करून त्या सगळ्याचा विचार हे करूनच शिंदे गट हा कधीही ठाकरेंच्या विरोधात बोलत नाही. किंबहुना ते फक्त बोलत आहेत आम्ही मूळ पक्षाचा उद्देशाकडे पक्षाला घेऊन येतोय आणि त्याच्यामध्ये वॉइस ऑफ डिसेंट मांडणं हा चुकीचा बाब नाही. आता मुळात तोच वेळोवेळी हरीश साळवे साहेब मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एक म्हणजे आता त्यांनी ते डिस्कनेक्ट झाल्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम त्यांचं हे मला वाटतं हरीश साळवे साहेब यांनी VC-नीच कनेक्ट झालेले होते. एक मुद्दा जो आहे ना त्यातला की थोडंसं मला वाटतं की त्याच्यावर वकील साहेबांनी बोलावं की आर्टिकल 32 आलेत की रमणा साहेब म्हणालेत की आर्टिकल 32 हे तुम्हा दोघांनाही म्हणजे दोन्ही पक्षांना शिंदे गट आणि मूळ शिवसेना या दोघांनाही तुम्ही दोघंही त्या अंडर येतात. आणि मी कर्नाटकासाठी जो निकाल दिला मगाशी उल्लेख झाला तुमच्या बोलण्यात त्याचा की नेमकं आर्टिकल 32 थोडं समजावून सांगाल तर केवळ प्रेक्षकांनाच नाही माझ्यासारख्यांना ऋषीसारख्यांनाही खूप मुलाची माहिती मिळेल. कायद्याच्या भाषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधान मांडला त्यावेळी आम्ही नेहमीच म्हणतो ह्या संविधानामधला सर्वात महत्त्वाचा आर्टिकल कुठला तर आर्टिकल 32 आहे. का? कारण त्याला आर्टिकल 32ला आर्टिकल 32ला संविधानाचा आत्मा मानलेला आहे. कारण जेव्हा देशामधील एखादा व्यक्ती नागरिक जेव्हा कुठल्याही फंडामेंटल राईट्सशी जर त्याचा विसंगत येत असेल किंवा त्याचे फंडामेंटल राईट्स इन्फ्रीज होत असतील तर तो कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही कोर्टाला न दाद मागता डायरेक्टली सुप्रीम कोर्टापुढे येऊ शकतो. मेजॉरली असे दाद मागण्यासाठी 2 आर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये 226 हायकोर्टामध्ये आपल्याला जात होता, रिट पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला जाऊ शकतो आणि 32 जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जाता येतं. मग आता जो ते मांडत आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की माझा जर एखादा मुद्दा फंडामेंटल राईट्स जर व्हायोलेट होत असतील तर नक्कीच त्याच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये मला जाता येतं. आणि खूप महत्त्वाचा आर्टिकल हा आपण सध्या मेन्शन केलेला त्याच्या माध्यमातून समजा एखाद्या व्यक्तीवर सिटिझनवर जर कुठल्याही प्रकारचे अन्याय होत असतील तर नक्कीच तो डायरेक्टली सुप्रीम कोर्टावर जाऊ शकतो आणि त्याबद्दल दाद मागू शकतो. नाही, पण हे सगळं प्रकरण विधिमंडळाच्या कक्षेत असताना एक माणूस म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक समूह म्हणून ज्यावेळी दाखल केली होती किंबहुना या सुनावण्या आर्टिकल 32चा वापर करून गेल्या आहेत का याची आता पुढे मला वाटतं सुनावणी नक्कीच होईल. या क्षणाचा सगळ्यात मोठा फैसला महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू आहेत. शिंदे सरकारच्या बाजूनं आणि अर्थात शिवसेनेच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद प्रतिवाद होत आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. आधी कोर्टात दाद का नाही मागितली सरन्यायाधीशांनी केलेला हा सवाल होता महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर. सुप्रीम कोर्टात सुनावणी सध्या सुरू आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे असं सुप्रीम कोर्ट आता म्हणते. कलम 32 अंतर्गत तुम्ही दोघेही येता, दोघांनाही न्याय मागण्याचा अधिकार आहे, पण अगोदर किंवा या सगळ्या संदर्भात खालच्या कोर्टात का न्याय मागण्यात आला नाही.
अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सुनावणी होते. ॲडव्होकेट मंजुनाथ सर, हे जर संपूर्ण प्रकरण पाहिलं तर आजपर्यंत या प्रकरणात घडल्या गेलेल्या केसेस ज्या सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, म्हणजे ज्यात नांबिया आहे ते, राणा आहे ते, अशा वेगवेगळ्या केसेस, त्या सगळ्याचा आधार घेऊन मी अगदी छोट्या केसवर येतो. गावाकडे किंवा लोकल पातळीवर ज्या पद्धतीनं बांधकाम चालू असतं त्याला तात्पुरता स्टे दिला जातो आणि मग नाही आता बांधकाम झालेलंच आहे, आता ते पुढे चालूया, अशी एक मला प्राथमिक शक्यता वाटतंय. तसं या सगळ्याचा आता वाट सुरू झाली आहे. अगदी नक्कीच. ज्या पद्धतीने आपण सर्वसामान्यांचा विचार करतो आणि सध्याचं पिटिशनचा विचार करतो त्याच्यामध्ये कसं आहे, कायदा त्याला सपोर्ट करतो जो कायदा जाणतो, अगदी असं आपण त्याला म्हणतो. आता काय होतो की सर्वसामान्य माणूस जेव्हा कायद्याच्या कचाटीमध्ये पुढे जाण्याचा विचार करतो, असं आपला काय एक बोलीभाषेमध्ये एक म्हण आहे, शाण्यानी कोड्याच्या पायरीत चढू नये म्हणून. मग त्या उद्देशाने कधी कधी सर्वसामान्य माणूस त्या कुठल्याही ऑप्शनला क्लिक करायला जात नाही किंवा तो ऑप्शन ऑफ करायला जात नाही. त्यामुळं त्याचा जो अधिकार आहे, जो फंडामेंटल अधिकार आहेत किंवा त्याला जो न्यायिक अधिकार आहेत, त्यापासून तो वंचित राहतो. सर, मोठी अपडेट येते. साळवे म्हणताय की त्यांचा रिप्लाय आणि ते आता पिटिशन दाखल करणार आहे, ती पुढच्या वीकमध्ये देतोय, पण त्याच्यावर CGIचं पण उत्तर आलंय. भोटे सर, एक मुद्दा जो त्यांचा आहे त्यातला की मी जास्त काही बोलत नाही, या संपूर्ण प्रकरणात शिंदे गट आणि शिवसेनेकडून ज्या याचिका दाखल झालेल्या त्याचेच ते दाखले देणार असं म्हणतात आहे. आणि त्यातलं महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं ना की ते एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करतात की विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, त्याला चॅलेंज केले जात आहे, पुन्हा एखाद्या मुख्यमंत्र्याला हटवलं त्याच्याबद्दल बोललं जात आहे. पुन्हा त्यातला एक मगाशी जो युक्तिवाद झाला होता की एखाद्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यानं पद सोडल्यानंतर जर त्या पक्षाचा एक गट जो बहुमतात आहे तो गट जर वेगळं सरकार स्थापन करतो, तो सत्तेवर नाही आहे आधीचा मुख्यमंत्री, तर मग ते कसं काय पक्षविरोधी झालं, हा जो मुद्दा येतोय इथं पुन्हा तो बहुमताचा. आणि माझी जी इच्छा आहे व्यक्ती स्वातंत्र्य, त्याचाही मुद्दा त्यात पुढे चर्चेला येताना दिसतोय. त्यातून एक महत्त्वाचं, कारण शेवटी उद्धव ठाकरेंनी जो राजीनामा दिला त्यानंतर एकनाथ शिंदेंचं पुढचं सरकार अस्तित्वात आलं, त्यामुळे ते गैर कसं काय हाही मुद्दा त्यांनी मगाशी साळवेंनी जेव्हा मुद्दा उपस्थित केला की मी पुढच्या आठवड्यात माझं म्हणणं देतो, त्यावर कोर्ट असं म्हणते की टाइम हा इश्यू नाही आहे, हे घटनात्मक आहे. मंजुनाथ सर, नाही, नक्कीच. आता जेव्हा आपण रिजनेबल हिअरिंग म्हणतो किंवा ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड असं म्हणतो, कायद्याच्या भाषेमध्ये म्हणत असतो, त्यावेळी म्हणजे कोर्ट काय विचार करते की एखादा इश्यू सेटल करण्यामध्ये, पूर्णतः उहापोह करण्यामध्ये दोन्ही बाजूला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे. आणि त्या वेळ दिला, आता त्या अनुषंगाने जस्टिस बोलत आहेत की आम्हाला वेळ द्यायला का तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, परंतु त्या वेळेमध्ये सर्व काही व्हायला पाहिजे असं कुठं तर कुठं मांडलं जातं. इव्हन कोर्टामध्ये जेव्हा आपण ॲडजॉर्नमेंट घेतो, कुठल्याही कारणानं ॲडजॉर्नमेंट देतो, कोर्टाचा विचार एकच असतो की त्यांना रिझनेबल टाईम त्यांना द्यायला पाहिजे, त्यांची बाजू मांडण्याला त्यांना वेळ द्यायला पाहिजे. असं न व्हायला नको की आम्ही वेळ दिला नाही म्हणून एखाद्यावर अन्याय झाला, असा होऊ नये ह्याच्यासाठीच एखादा वेळ देण्याचा हा प्रयोजन कोर्टामध्ये असतो, त्याला आपण ॲडजॉर्नमेंट म्हणतो. फ्रिक्वेंटली होत असतात. नाही, या गोष्टी होतच असतात, पण या सगळ्याच्या निमित्तानं एक प्राथमिक प्रश्न जो आज महाराष्ट्रातल्या कुणालाही पडेल, 4 सुनावण्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्या दृष्टीनं एकत्रित ज्यावेळी सुनावणी होते त्या कुठल्यात एखादाही मुद्दा समोर का नाही येत नाही. म्हणजे अपात्रतेचा मुद्दा आला नाही आहे, माझ्या दृष्टीने विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा आला नाही आहे, नवीन अपॉइंटमेंटचा आलेला नाही आहे, दोन्ही अपात्रते संदर्भातही आले नाहीत. एकत्रित विचार करताना मुख्य सुनावणी कधी विचारात घेतली जात नाही का? नाही, नक्की. जेव्हा कशी असते, मी जर डिफेन्स लॉयर असेल तर माझ्या जमेची बाजू जी आहे ती मी कोर्टापुढे मांडणार आणि माझी जी पडती बाजू आहे समोरचा माणूस त्याला उचलून धरणार नाही. पण ॲज पर नॉलेज ज्या पिटिशन आहेत त्याचा कुठेतरी, म्हणजे या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये मला कुठेच स्पीकर दिसत नाही आहे, या सगळ्याच प्रोसिडिंगमध्ये अपात्रता दिसत नाही आहे, की ती हळूहळू होते. ज्यावेळी मर्जर होते 4 केसेस, त्यावेळी नेमकी प्रोसिजर कुठल्या गोष्टीवर चालते? नाही, नक्कीच. सध्या जर आपण लक्ष दिलं तर हा खूप मोठा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यामध्ये 3 जजेसचा बेंच आपण पुढे हे सगळे हिअरिंग चाललेले आहेत. त्यामुळं प्रत्येक तो मुद्दा नक्की सुटणार नाही आहे. आता ज्या विषयाशी निगडीत हा मुद्दा मांडलेला आहे, पिटिशन फाईल केलेली आहेत, त्या मुद्द्याला नक्कीच कोर्ट येईल, त्या कोर्टाला त्या मुद्द्यावर विचार करावाच लागतील. परंतु त्या मुद्द्याला येण्या अगोदर एक चांगला वकील त्याला एक पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न करतो की मुद्दा असा आहे, तर त्याला पोचण्या अगोदर इनडायरेक्टली काहीतरी एक पार्श्वभूमी तयार करून, फंडामेंटल तयार करून, एक फाउंडेशन तयार करून मग तो मुद्दा मला मांडायचा आहे.
त्यासाठी ह्या सगळ्या टॅक्टिक्स वकिलांचे थोडक्यात आपण टॅक्टिक्स म्हणू अगदी. शकतात. मग त्या पद्धतीने ते पुढे चाललेले असतात. मग त्यानंतर डिफेन्स लॉयर समोरचे जे वकील असतील, रिस्पॉन्डंट असतील, तो परत त्यांनी मुद्दा खोडून काढतील. म्हणलं की आर्ग्युमेंट दुसऱ्या दिशेने चाललेले आहे, ह्यांचा मूळ मुद्दा हा आहे, हा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे. जिथे डिस्क्वालिफिकेशनचा आहे किंवा अध्यक्षांच्या बाबतीचा आहे किंवा फ्लोर टेस्टबद्दलचा आहे, ह्या सगळ्या मुद्दे त्यांनी मांडायला पाहिजे. ते मांडत नाहीयेत आणि दुसऱ्या मुद्द्याकडे खेचून चाललेत. त्या मुद्द्यावर परत आणण्याची जबाबदारी हे कुठेतरी दुसऱ्या रिस्पॉन्डंटच्या वकिलांची असते. आता सिंघवी साहेब नक्कीच जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा त्याला इंट्रोगेशन करतील किंवा त्याला ऑब्जेक्शन सुद्धा ते मांडू शकतील, ते मांडतील सुद्धा. किंवा मला म्हणतं जर एखादा विषय विषांतर होत असतील तर नक्कीच समोरचा वकील त्याला विषांतर होते म्हणून ते ऑब्जेक्शन घेणारच. नाही, ऑब्जेक्शनचा खेळ आता चालू झालेला आहे, पण त्याच्यावर साळवे असं म्हणतात की मला आपल्याला 5 ते 7 दिवसाची मुदत द्या, आपण या सगळ्या संदर्भात जी रीट कव्हर आहे ते ऑल इश्यू संदर्भात दाखल करू. मला वाटतं माझ्या मुद्द्याचं जे मी बघाचपासून प्रश्न विचारत होतो की रीट कव्हर किंवा या सगळ्यातली रीट कव्हर ही काय प्रोसिजर असते? नाही, रीट कव्हरिंग इन द सेन्स आता मल्टिपल रीट्स इथे फाईल झालेले आहेत. मग त्या रीट्सना आता काही एक दोन पिटिशन हे शिंदे गटाकडून काढलेले आहेत. बाकी जे पिटिशन्स आहेत सुरेश प्रभूंनी फाईल केलेले आहे आणि विरोधी पक्षांनी फाईल केलेली सुनील प्रभूंनी फाईल केली. एक्झॅक्टली. मग त्या सगळ्या जे पिटिशन्स आहेत त्या सगळ्या पिटिशनला मला माझा रिप्लाय फाईल करायचा आहे. मग त्या सगळ्यांचा विचार करून रिप्लाय जेव्हा फाईल करावा लागतो त्यावेळी मला थोडंसं वेळ द्यावं. रीट कव्हरिंग इन द सेन्स थोडंसंच की ह्या सगळ्यांना मला रिप्लाय फाईल करायचं, त्यासाठी मला वेळ पाहिजे. नक्कीच. भोईटे सर, तुमच्याकडे येतो. आपण कायदा, महाराष्ट्रातल्या लोकांचा पोलीस स्टेशन, कायदा, न्याय या सगळ्या प्रणालीवर विश्वास आहे, त्यातनं एकदा कधीतरी जावं लागतं. पण आता ही जी लढाई सुरू झाली आहे ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा भविष्यातल्या पक्षांतरासाठी किती मोठी आहे? यातलं सरन्यायाधीशांचं आता जी विधानं आलेली आहेत समोर ती खूप महत्त्वाची वाटतात आहे मला. त्यांनी मगाशी आपण ज्या 10व्या परिशिष्टाचा उल्लेख करतो त्यातला पॅरा 3 काढून टाकल्यानंतर जे पुढचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस दिसतात आहे त्यावर बोललेले आहेत ते. तसंच फुटीचा कॉन्सेप्टच आता राहिलेला नाही आहे त्या पॅरा 3 गेल्यामुळे, त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे की त्याचं काय. तसंच महत्त्वाचं विधान मला त्यातलं असं वाटतंय की मायनॉरिटी पार्टी लीडर हॅज राईट, व्हेदर मायनॉरिटी पार्टी लीडर हॅज राईट टू डिस्क्वालिफाय पार्टी लीडर, म्हणजे अल्पमतात आलेला पक्ष नेता हा बहुमत असलेल्या नेत्याला अपात्र ठरवू शकतो का. म्हणजे उद्धव ठाकरे जे आज शिवसेनेच्या म्हणजे विधानमंडळाचा विचार करता अल्पमतातील नेते आहेत, ते ज्याच्याकडे बहुमत आहे त्या एकनाथ शिंदे या नेत्याला अपात्र ठरवू शकतात का. म्हणजे यावरही सर्व आपण उहापोह करण्याची गरज आहे असं त्यांनी म्हणजे म्हटलेलं पुन्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाणार आत्ताच्या निर्देशानुसार? नाही, मला नाही वाटत. कारण तुमचं गट ठरवताना विधिमंडळ गट त्यांनी ठरवणार की तुम्ही? त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. अगदी अगदी. नाही नाही, मी हा तर पुढच्या त्याच्या चर्चेचा नाही, त्याच्यामध्ये काय होणार आहे, आता त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दा मांडला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं एकच आहे की मायनॉरिटी मेजॉरिटीला कसं चेस करू शकते, मायनॉरिटी मेजॉरिटीला एखादा डिसिजन कसं बांधील करू शकतो, त्यांचा मुद्दा हा आहे. मग त्यावेळी त्यांचं म्हणणं हे ऐकायचं आहे की मायनॉरिटी, आता सरांनी म्हणल्यासारखं मायनॉरिटी आहेत, म्हणजे ठाकरे साहेब आता मायनॉरिटीमध्ये फक्त केवळ त्यांच्याकडे 20 आमदार राहिलेले आहेत आणि माझ्याकडे 40 आमदार आहेत. अगदी 40 आमदार असलेल्या गटावर 20 आमदार असलेला गट कसा काय एखादा निर्णय थोपवू शकतो? एक्झॅक्टली. भोईटे सर, मी तुम्हाला हेच विचारतोय मगासपासून. विधिमंडळात आपण ज्या दृष्टीनं 9 वाजता किंवा मागचे काही दिवस हे प्रकरण दाखल झाल्यापासून ज्याच्यावर चर्चा करतोय, आपण विधिमंडळाच्या पक्षाबद्दल बोलत होतो आणि आता ही चर्चा संपूर्ण पक्षावर येऊन पोचली आहे का? तुम्हाला काय वाटतं? ऋषी, मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयात जे काही ठरेल ते फक्त आणि फक्त विधिमंडळ पक्ष आणि संसदीय पुढच्या टप्प्यात संसदीय पक्षावर. मग या सगळ्यात विधिमंडळाचे कायदे का येत नाही? कारण माझा प्रश्नच हा आहे की म्हणजे मी ॲडव्होकेट मंजुनाथ सरांना विचारतोय की कोर्ट म्हणतंय की 40, अरे पण त्याला काहीतरी नियम आहेत ना, ते नियम इथे रिफ्लेक्ट होताना का दिसत नाहीयेत? महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमांचा अभ्यास होतोय का, असं मी विचारतोय. नाही, नक्कीच त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केले जाईल. आता तत्पूर्वी जर आपण बघितली तर विधिमंडळामध्ये जेव्हा फ्लोर टेस्ट चालू होता त्यावेळी शिंदे गटाला अधिकृतपणे विधिमंडळ पक्ष, शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून त्यांनी संमती दिलेली आहे. अगदी. आणि त्यावर सुद्धा ह्या पुढे येणाऱ्या आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा जर सिंघवी साहेब सिब्बल मोठी बातमी येते की सिब्बल म्हणतायत की पुढच्या बुधवारपर्यंत ही चाचणी यावी, पण साळवे म्हणतायत की 29 किंवा 1 ऑगस्टला या संदर्भात आपण कागदपत्र दाखल करू. सर,
येस, नक्कीच. आता म्हणल्यासारखं मगाशी वेगवेगळे रिट्स फाईल केलेले आहेत, त्यांचं अजून एक रिट फाईल केलेली आहे, त्याच्यामध्ये मला म्हणणं द्यायचं आहे आणि त्या म्हणणं दिल्याशिवाय मला काही किंवा त्या पूर्ण डॉक्युमेंट्स स्टडी केल्याशिवाय मला सुद्धा आर्ग्युमेंट करणं हे होणार नाही. आणि वेगवेगळ्या पार्टी त्याच्यामध्ये सगळ्यांचे काउंटर अफिडेविट येणार आहेत, रिप्लाय येणार आहेत, त्या सगळ्यांसाठी मला वेळ हवी आहे. आणि हा वेळ घेण्याचा जो असतो त्यामध्ये वकिलांच्या पद्धतीनं मला जेव्हा तयारी होईल त्या वेळेच्या अनुषंगानं मी एखादा तारीख त्याला मागत असतो. मला वाटतं की जेवढं आता तारखा मागण्याची प्रोसिजर आहे, म्हणजे कोर्टात मी होतो, आपण होतो, आता हे थांबेल असं वाटतं का? म्हणजे आजच्या मला असं दिवसात वाटतंय ऋषी की जी भीती आपण सर्वच व्यक्त करत होतो, म्हणजे अनेकदा यापूर्वीच्या चर्चांमध्ये आपण वेगळ्या ठिकाणी बोललेलो आहोत, तेच घडताना दिसतंय. आता सरन्यायाधीश जे म्हणतात आहे ना की यातले अनेक मुद्दे जे समोर येतात आहे ते केवळ त्यांनीच नेमलेल्या त्यांच्यासह 3 सदस्यीय खंडपीठाच्या कक्षेत नाही, तर आपल्याला एक मोठा बेंच लागेल, यासाठी मोठं खंडपीठ लागेल. आणि अनेकांना त्यासाठीच वाटत होतं. मला वाटतं मंजुनाथजींनी सुद्धा यापूर्वी म्हटलं असावं की किमान 5 म्हणजे नेहमी एक शक्यता असते जी आपण सगळ्यात आधी वर्तवतो, त्यानंतर बदल होतात आणि नंतर तेच खरं ठरतं की जे पहिलं आपण सगळेच जण म्हणत होतो की हा विषयच घटनापीठाचा आहे. एक सांगतो की आताच्या टप्प्यात मगाशी आपण म्हणालो क्रोनॉलॉजीचं की टप्प्याटप्प्यानं, म्हणजे तुम्ही जो विधिमंडळाच्या नियमावलीचा विचार करता बोलताय त्यानुसार का होत नाहीये, त्यावर होणार की नाही, असा जो तुम्ही रास्त अपेक्षा व्यक्त करताय, तसं जर झालं तर स्वाभाविकरित्या पहिल्या टप्प्यात कोणी सर, थेट केलेलं विचारतो. ते 1+2 = 3 असं वाटत असताना 3तनं 2 गेले, आता एकच उत्तर असं होतंय. नाही, कसं आहे की संपूर्ण वप आणि आर्टिकल 32 वर जो इश्यू आलेला आहे याला, तो आर्टिकल 32 वर येणं सर, सध्या याच तरी विषयावर मी स्पष्ट सोशल बोलतो. मीडियावर चर्चा होणार आहे. सर, तुम्ही पत्रकार आहेत, मी पत्रकार आहे. मी निकालावर भाष्य नाही मी करणार, निकालावर एवढा कोणाला मोठा भाष्य नाहीये. नाही करत आहे सर. परंतु- सोशल मीडिया परंतु- देशातला नाही, बोलतोय परंतु- 3+2 = 1 असं आता हे चाललंय का चित्र? परंतु कारण इश्यू तर कुठे सामान्य माणसाला प्रश्न असतो की ज्यावेळी कोर्टात आम्ही काम केलंय, ज्यावेळी इश्यू समोर येतो त्यावेळेला त्या टप्प्याटप्प्यानं बोलून मग त्याचे उहापोह होतात. अगोदर उहापोह, मग सुनावणी, मग प्रिट. नाही, ह्याच्यामध्ये काय होणार आहे सांगतो तुम्हाला. आता हे सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोर्ट पहिल्यांदा ह्याच्यामध्ये इश्यू काय आहेत हे डिसाईड करेल. इश्यू फ्रेम करेल. मला वाटतं आता ते 1 मगाशी ऑगस्ट म्हणल्यासारखं नंतर होईल. तेही 1 ऑगस्ट नंतर होईल. एक्झॅक्टली मुद्दे फ्रेमिंग होतील. एक्झॅक्टली. ऋषीजी, लास्ट टाइम सुद्धा आपण डिस्कस करत होतो ह्याच्यासाठी 3 जण जास्त बेजेस सुद्धा, जसं सरांनी म्हटलं त्या पद्धतीनं बेंच लागेल असं म्हणत होतो. कारण आतापर्यंत जे लँडमार्क जजमेंट झालेले आहेत, रेबिया म्हणा किंवा किवडाचा म्हणा, त्याच्यामध्ये सगळे 5 जजेस आहेत आणि त्याला जर काउंटर करायचं असेल, त्याहून पलीकडे एखादा निर्णय द्यायचा असेल तर 3 जजेस बेंच चालणार नाही. त्याला ओव्हर रूल करायचं असेल तर किमान 5 आणि 7च लागतील. मला जर वाटतं 5च्या पलीकडे 7 सुद्धा एखाद्या वेळेला नेमू शकतील. चला, पत्रकार भोलटे सर, प्रतिक्रिया. मला असं वाटतं की सध्या तरी संपूर्ण प्रकरण आता ज्या एका लार्जर दिशेने जाताना दिसतंय ते मायनॉरिटीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी विधिमंडळ आणि संसद पातळीवर फार काही त्यांच्या बाजूनी तसं हे त्याची जाताना अपेक्षा दिसत सगळ्यांनीच केली आहे. आहे. अगदी पक्षीय पातळीवर बोलतोय. पण सर, मला एक कळत नाही की ज्या पद्धतीनं आपण हास्याच्या मूडमध्ये गेलोय, मला तो सामना पिक्चरच का वाटतोय. सगळे पत्रकारांवर आता किंवा ज्यांना सामाजिक जाण आहे किंवा ज्यांना या गोष्टीतला संदर्भ आहे, तुम्ही नाकारू शकत नाही. सोशल मीडिया याच्यावर रिफ्लेक्ट होतोय. साध्या प्रत्येक व्हॉट्सअपवर नांबिया केस, तुमची राणा केस, तुमचे नेमकं सेक्शन काय, याच्याबद्दल चर्चा होतोय. प्रत्येक जण सजग आहे. सर, याच्याकडे तुम्ही तटस्थपणे कसं बघताय? मी मगाशी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा रेफरन्स देऊन एक वाक्य वापरलं आणि त्याआधी सुद्धा आपण जेव्हा बोललो तेव्हा की तुम्ही विचारलेलं मला की महाराष्ट्रात याचं जे महत्त्व आहे त्याबद्दल, तेव्हा मी तुम्हाला ऋषी सांगितलं की तुमच्या माझ्यासारख्या ॲडव्होकेट मंजुनाथ सर आपल्यासोबतच, त्यांच्यासारख्या कोणत्याही म्हणजे लोकशाहीवर प्रेम करणारा, लोकशाहीचे फायदे उपभोगणारा आपल्यासारख्या प्रत्येकासाठी हा निकाल खूप महत्त्वाचा आहे. सर, एकच मिनिट, मी थांबवतो. महेश जेठमलानी एक मोठं स्टेटमेंट केलंय की ते परत मुद्द्यावर आलेले आहेत. ते म्हणतात की द क्वेश्चन ऑफ पोटेन्शियल डिस्क्वालिफिकेशन इज नॉट टू बी लुक बाय द गव्हर्नर. महेश जेठमलानीच्या विधानावर नाही, पोटेन्शियल ऑफ डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेबद्दल राज्यपालांनी विचार करण्याची गरज आहे. एक मुद्दा जो अगदी बरोबर आहे. जो याचिका एक दाखल झालेली आहे की अपात्रतेची कारवाई सुरू असताना त्याच नेत्यांना
तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण का दिलं असं शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी एक याचिका दाखल केली. मला वाटतं त्या याचिकेचं ते सुनावणी सुरू झाली असेल. अपात्रतेबद्दल 10th शेड्यूल खाली फक्त अध्यक्षांना अधिकार आहेत आणि त्यामुळं त्याचा अधिकार एखाद्याला काय म्हणतो आपण डिस्क्वालिफाय करण्यासाठी राज्यपालांना अधिकार नाही आहेत. फक्त तो विषय त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा असेल की तो विषय पेंडिंग असताना राज्यपाल कसं काही निर्देश देऊ शकतो फ्लोर टेस्ट घ्या म्हणून. तो आक्षेप घेतला गेला. त्याच्यावर मला वाटतं महेश जेठमलानी स्वाभाविकरित्या ते भाजपाचे नेते भाजपाच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांनी ते म्हटलेलं आहे की काही आवश्यकता आहे, त्यांनी का त्याचा विचार करावा याबद्दलचं ते असावं असं दिसतंय. नाही नक्कीच किंवा फ्लोर टेस्टसाठी अपात्रतेचा विचार केला जात नाही, कारण फ्लोर टेस्टसाठी ॲज ऑन डेट पक्षाची किंवा विधिमंडळ मंडळा म्हणजे किती सदस्य आहेत त्याचा विचार करून फ्लोर टेस्ट घेतला जातो आणि जो पक्ष त्याला दावा करतोय माझ्याकडे बहुमत असला असेल तर त्याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. आणि त्या अनुषंगानं जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचा विचार येतो, एखाद्याच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग असेल तर तो विषय त्याच्यामध्ये विचार केला जात नाही आणि फ्लोर टेस्ट वेळी फक्त फ्लोर टेस्टच घ्यावा आणि तो जो डिस्क्वालिफिकेशनचा तो मुद्दा नंतर न असतो त्यासाठी तो लागू पडत नाही असं त्यांचा एका थोडक्यात म्हणणं पुढे येतोय. म्हणजे सॉलिसिटर जनरल सुद्धा आता जे युक्तिवाद करतात आहे, खरं तर म्हणजे आता कोर्टातलं जे युक्तिवाद आहे ना ऋषी, तुम्ही मगाशी जे मला विचारलं ते मला असं वाटतं जसं काय राजकीय प्रवक्त्यांची सुद्धा बाजू मांडण्याची पद्धत असतं त्यानुसार होताना दिसतंय. म्हणजे सॉलिसिटर जनरल यांनी मला वाटतं तुषार मेहता सर आहेत तिथे, म्हणजे तुषार मेहतांनी जो युक्तिवाद केलेला आहे की निवडणुकीपूर्वी ज्या विचारसरणीवर युती झाली त्यानंतर पुढे जे घडलं यावर ते जे मुद्दे उपस्थित करतात. सर महत्वाचं आहे की CJI म्हणत होते की यात सगळ्यात मी मोठ्या बेंचकडे जावं असं थेट निर्देश देत नाही, पण मला असं वाटतं त्याच्यावर सिंघवी असं म्हणतायत की ही वेळ काढूपणाची प्रोसिजर होईल. त्याच्यावर परत कोर्ट असं म्हणतंय की मी या सगळ्यात आत्ताच्या आत्ता निर्णय घ्यायला लगेच मी देऊ शकत नाही. याच्यात काही प्राथमिक मुद्दे मला चर्चेला लागले. एक्झॅक्टली मुद्दे मगाशी आपण बोलत होतो, आपण फ्रेमिंग ऑफ चार्जेस म्हणतो त्याला कायद्याच्या भाषेमध्ये. आता मुळात हा मुद्दा डिसाईड करा म्हणजे हा एकाच दिवसामध्ये डिसाईड होणारा विषय नाहीये. त्याच्यासाठी अजून काही आर्ग्युमेंट्स होतील, अजून दोन मला वाटतं फक्त आर्ग्युमेंट चालले तर किमान 2-3 दिवस आर्ग्युमेंट चालतील. कंटिन्यू जर आर्ग्युमेंट चालले तर त्याआधी त्याच्यासाठी चार्ज फ्रेम करावं लागतील, कारण ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आहेत डिस्क्वालिफिकेशनचे बोलू द्यात, MLAचं डिस्क्वालिफिकेशन म्हणू द्यात किंवा उपाध्यक्षांच्या बद्दल जे अविश्वासाची नोटीस होती त्याच्याबद्दल असू देत किंवा जे फ्लोर टेस्ट आहे त्याच्यामध्ये गव्हर्नरचे पॉवर जे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा विचार करण्याचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि अजून सुद्धा मुद्दा आता व्हीपचा मुद्दा सुद्धा सरांनी उपस्थित केल्याप्रमाणे व्हीपचा सुद्धा मुद्दा आहे. कोणाचा व्हीप व्हॅलिड आहे, जेव्हा पक्षामधून मी थोडक्यात पक्षांतर केला जातो आणि त्यावेळी व्हीप जेव्हा येतो, जेव्हा व्हीप मी मानावा की न मानावा, मला तर माझ्या विरोधात कारवाई होईल की न होईल, ह्या सगळ्या जे इश्यूज आहेत ह्या इश्यू फ्रेम केले जातील. त्या इश्यूज प्रमाणे काउंटर अफिडेविट फाईल करायला कोर्ट विचारेल आणि त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर पुढे ह्याच्यावर एखादा निकाल पुढे येऊ शकतो. फक्त एवढंच थांबवतो. मागच्या वेळेला ज्यावेळेला निकाल झाला होता त्यावेळी हे प्रकरण काही काळासाठी स्थगित झालं होतं. त्यावेळी सगळ्यांनी अशी गृहीत धारणा केली होती की 2 महिन्यांनी एक खंडपीठ बसेल. 2 आठवड्यात पटकन खंडपीठ अशा संदर्भात याची बसली आणि तत्काळ प्रोसिडिंग सुरू झाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रत्येकालाही ठाऊक होतं की हे प्रकरण फार काळ चालणार. अगदी शिवसेनेलाही माहित होतं की 2-2.5 वर्ष हे प्रकरण लांबू शकतं. अचानक 2 आठवड्यात ही प्रोसिडिंग झाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात. म्हणजे पुन्हा एकदा बोलते सर, जी शक्यता आपण पहिल्यांदा वर्तवतो ती फिरून पुन्हा शेवटाकडे येते, तसं काहीच होतंय का बोलते सर? पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी जे म्हटलंय की लार्जर बेंच असं मी विचार आहे असं म्हटलंय. त्यांनी आता स्पष्ट केलं की मी त्यावर अजून काय निर्णय कुठे दिलाय. मी म्हणजे वेळ काढूपणाचा एक मुद्दा आला दिरंगाईचा, की दिरंगाई होणं हे घातक आहे त्याबद्दलच्या याच्यात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यातला की मगाशी जे SGI सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आपले जे आहेत तुषार मेहता यांनी मगाशी म्हणजे मी पक्षप्रवक्त्यांसारख्या भूमिका येतात आहे काही पुढे त्यांच्यावर तो आरोप नाही केलेला मी. त्यांनी जे म्हटलेलं आहे की निवडणुकीच्या आधी विचारसरणीच्या आधारित एक युती होते हिंदुत्वावर म्हणजे त्यांना म्हणायचं असावं आणि त्यानंतर पुढचं होतं. त्यावर कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला की एखादा राज्यपाल कसा काय तो विचार करू शकतो. त्यांच्यासाठी तो मुद्दा असू शकत नाही की कोण विचार, कसला विचार, कशासाठी निवडणुकीच्या आधी कोणाची युती होती, कोणत्या विचारांची युती होती, नंतर काय केलं, हा मुळीच राज्यपालांचा विचार करण्याचा विषय असू शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. ते म्हणतात हाऊ कॅन द गव्हर्नर आर्ग्यू दिस, कारण तुषार मेहता
देशाचे सॉलिसिटर जनरल हे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीनं बाजू मांडतात आहे. ऋषी, या सगळ्यात अर्थात पुढची सूत्र मी माझी सहकारी लागवी सावंत यांच्याकडे देतो, पण जाता जाता प्रश्न मंजुनाथ सरांना विचारतो. ही अभूतपूर्व परिस्थिती, मागून घेतलेली वेळ, समोर आलेले मुद्दे, याच्यातनं साधारणपणे या सगळ्याला कुठंतरी आज ही सगळी सुनावणी थांबताना चित्र कुठपर्यंत जाईल? नाही, चित्र मला वाटतं अजून काही डिसाईड होणार नाही. फक्त सगळ्यांचे ओपिनियन पुढे येतील, त्यांनी त्यांची बाजू मांडतील, पण परत कोर्ट त्याच्यामध्ये चार्ज फ्रेमिंगसाठी ठेवून घेईल आणि ॲडजॉन होईल, इतकंच ह्याच्यामध्ये होणार आहे. आता हे जे ओपिनियन्स आहेत, आर्ग्युमेंट्स थोडा बहुत नोट करून घेतील. कोर्ट कुठल्या पद्धतीनं आपल्याला विचार करायचे आहेत, ह्याच्यामधून काय इश्यू येणार आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला कुठले चार्जेस फ्रेम करावे लागतील, ह्याचा थोडासा विचार करण्यासाठी ते वेळ घेतील आणि पुढे एक अडजमेंट होईल. त्याच्यानंतर पुढं मॅटर प्रोसीड होईल. नक्कीच भोयटे सरांकडे जातोय आणि भोयटे सरांकडे नंतर ही सूत्र लागवी सावंत यांच्याकडे जातील. भोयटे सर, आजचा येणारी घडामोड याचा आपणही विचार केला नव्हता अगदी, कारण आपण ते अजूनही विधिमंडळ कायद्याच्या बाबतीत आहोत, अजूनही आपण जिरवळ आणि यांच्यात आता बचावात्मक बाजू झालेली आहे. किंबहुना जी एखादी वर्तमान गोष्ट असते ती कंटिन्यू राहण्यासाठीचा दिसणारा हा प्रवाह शिवसेनेला धोक्यात आहे. शिवसेनेची पुढची स्टेप काय असेल? कारण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ही सुनावणी आणि त्याच वेळेला निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र. भोयटे सर, तुमचं उत्तर. एक फक्त 10 सेकंदात आधी मी ते मगाशी जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला की राज्यपाल असं कसा युक्तिवाद करू शकतात, विचार करू शकतात, विचारसरणी वगैरे, त्याबद्दल तर लगेच तुषार मेहता यांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्यपालांचं मत मी मांडत नाही आहे, मी कौन्सिलसुद्धा इकडचा, त्या भूमिकेतून ते मी म्हटलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच जेव्हा आपण राज्यपाल म्हणतो त्यावेळी राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा नसतो आणि पक्षाचा नसताना राज्यपाल एखादा विषय कसा मांडू शकेल किंवा एखाद्या पक्षाचा विचार किंवा एखादी बाजू कसं मांडू शकेल ह्याच्याबद्दल ते प्रश्न करतायत. म्हणून त्याला काउंटर त्यांनी मेहता साहेबांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आर्ग्युमेंट करत असतो एखादा मुद्दा, इकडे इफ्स अँड बट्स ह्या सगळ्या कोडामध्ये चाललेल्या असतात आणि अल्टिमेटली कुठल्या मुद्द्याला अनुसरून हा रिट पिटिशन फाईल केलेली आहे, ह्याच्यामध्ये चार्जेस काय आहेत किंवा इश्यूज काय आहेत, ह्या सगळ्याचा डिसाईड करण्यासाठी ह्या सगळ्या पार्श्वभूमीची थोडेफार कोडाला सुद्धा गरज लागते आणि त्यामधून कुठं ना कुठं कुठलाही थोडा इश्यू कोडापुढे येत असतो. त्यासाठी एक आर्ग्युमेंट सबमिशन्स करण्याची पद्धत वकीलसुद्धा करत असतात. वकील बियॉन्ड एखाद्या पार्टीच्या पलीकडे वकिलांचा विचारसुद्धा ते स्वतःच्या विचारबुद्धीमधून ते मांडत असतात. त्या अनुषंगाने ते एखादा विचार मांडले असतील. मग अशी एक उल्लेख करताना चूक झालेली की महेश जेठमलानी हे शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद करताना दिसतात आहे. त्यांनी जो युक्तिवाद केलेला की राज्यपालांनी अपात्रतेच्या कारवाईकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करूनच त्यांना इन्व्हाइट केलेलं, निमंत्रण दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा तो युक्तिवाद होता असं दिसतंय. म्हणजे एकंदरीत पण एक गमतीचं मला वाटतं, एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी याच्याकडे पाहतो तेव्हा मंजुनाथ, जे तुम्ही थेट म्हणजे त्यातले प्लेयर आहात, त्यात थेट आतले आहात, त्यातून तुम्हाला मला विचारायचं आहे की सर्वोच्च न्यायालयात हा जो युक्तिवाद होतोय ना, की आता सुद्धा त्यांनी जो एक युक्तिवाद केला की 20 वर्ष तुम्ही एकाबरोबर हे असता, त्यानंतर अचानक असा निर्णय घेता वगैरे वगैरे वगैरे, कायद्याच्या कसोटीवर अशा प्रकारच्या राजकीय भूमिकांचं काही महत्त्व असतं का? नाही, नक्कीच. कारण ह्याच्यामध्ये हा जो मुद्दा आज आपण बघतोय हा राजकीय मुद्दा आहे. राजकीय मुद्दा संविधानिक पद्धतीने आपण कोर्टापुढे विचार करतोय आणि एखादा मुद्दा मांडत असताना जेव्हा नक्कीच आता शिवसेनेचा पार्श्वभूमी जर बघितले तर हा हिंदुत्वाचा आहे, हा सरस्वरूप आहे आणि त्यामुळं जेव्हा इश्यू पुढे येतो त्यावेळी जेव्हा शिंदेगड आपला विचार मांडतोय त्यांचं म्हणणं हेच आहे की शिवसेना अगोदर हिंदुत्ववादी होती, मध्ये ते सोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि विचारधारेच्या पलीकडे जाऊन आघाडी केली आणि त्यामुळं मला परत माझा गट जो आहे मूळ हिंदुत्वाकडे असणारा भाजपासोबत मी युती करतोय आणि त्यांच्यासोबत पुढे जातोय. ह्याचाच अर्थ पक्षाचा मूळ जो उद्देश आहे त्याच्याकडे मी घेऊन जातोय आणि त्यामुळं हिथं जर राजकीय भाषेमध्ये थोडंसं बोलायचं झालं तर त्याला राजकीय भाषा अलॉंग विथ कॉन्स्टिट्यूशन लॉ आणि थोडक्यात कायदेशीर भाषेमध्ये राजकीय विषय मांडणं असं आपण त्याला बोलू शकू. निश्चित. भोयटे सर, गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही विधिमंडळ का होईना पण
हे कव्हर करत आला आहात. आता मात्र कोर्टाकडून असं म्हटलं जात आहे की विधिमंडळ गटनेत्याला हटवणं हा एक पक्षांतर्गत विषय आहे, असा एक मुद्दा कोर्टाकडून उपस्थित करण्यात येतोय. तर एकूणच विधिमंडळाच्या घटनेनुसार हे कितपत तथ्य म्हणावं लागेल, यावर तुम्ही काय सांगाल? एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लागवी तुम्ही जे विचारलात ना त्या संदर्भातला जो आता सिबल यांनी चर्चेत आणलेला आहे की एकनाथ शिंदे अचानक अशा पद्धतीनं नेते पक्षनेते नाही बनवू शकत, हा त्यांनी मुद्दा म्हणजे मुख्य पक्षाकडे मगासपासून चर्चेत जो सारखा उल्लेख येत होता त्याकडे ते तो युक्तिवाद घेऊन जाताना दिसतायत. त्याबद्दल त्यांनी जे म्हटलेलं आहे की सरन्यायाधीशांनी सुद्धा विचारलंय की इज इट युअर कंटेन्शन दॅट ही हॅज टू बी पार्टी प्रेसिडेंट. तुम्ही म्हणताय की तो पक्षाचा अध्यक्षच असला पाहिजे असे निर्णय घेण्यासाठी. ते म्हणालेत की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊ शकतात, एखादा प्रस्ताव पास करू शकतात, परंतु समस्या कुठे आहे? राजकीय पक्षालाच निर्णय घ्यावा लागेल हे ते त्यात सांगतात आहे. सरन्यायाधीशांनी त्यावर पुढचं जे भाष्य केलेलं आहे की एखाद्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला हटवणं हे राजकीय पक्षाच्या अखत्यारीत येतं, परंतु तिकडे असलेले बहुमतानं ते सदस्य नेता निवडू शकतात याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ॲडव्होकेट मंजुनाथजी त्यावर जास्त भाष्य करतील की या पद्धतीनं आता युक्तिवाद एक याचिका एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना आता त्यात थोडा संभ्रम होईल की यात 5 ते 6 याचिका आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर दाखल करण्यात आलेल्या. त्यामुळे एक युक्तिवाद संपल्यानंतर दुसऱ्या दिशेनं युक्तिवाद जाऊ लागतोय. मंजुनाथ जे तुम्ही त्यावर बोलाल तर जास्त योग्य आहे. नाही, नक्कीच ह्याच्यामध्ये थोडंसं सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये पक्ष जेव्हा आपण विचार करतो, आपण सगळ्यांना माहिती आहे पक्ष म्हणा तर एक चॅरिटेबल ट्रस्ट येतो. ट्रस्ट म्हणजे ट्रस्टची एक स्वतंत्र घटना असते, त्या घटनेनुसार ही सगळी कामकाज चाललेली असते. मग त्यावेळी एखादा आता पक्ष जेव्हा एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणतो त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पदाधिकारी आलेत आणि ह्याच्यामध्ये जर आपण राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतंच शिवसेनेने जाहीर केली होती, त्या अगोदरच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की त्यातला एक गट जर एकनाथ शिंदेना जर नेता मानत असेल तर मग त्या अनुषंगानं पक्षनेता बनू शकत नाही का, असं जेव्हा आपण हा प्रश्न पुढे आला तर त्यावेळी आपल्याला ह्या पक्षाचा जो मूळ घटना आहे त्या घटनेचा आपण विचार करायला पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे जर ट्रस्ट लॉ जर आपण बघितलो, बॉम्बे ट्रस्ट ऍक्ट आहे किंवा इंडियन ट्रस्ट ऍक्ट आहे, त्यानुसार जर बघितले तर त्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये एखादा चेंज रिपोर्ट म्हणतो किंवा एखादा समजा जर बहुसंख्य सदस्य एका बाजूचे जर विचार करत असतील तर तो चेंज रिपोर्ट फाईल करून त्या पद्धतीनं पुढे जात असतात. किंवा विचार एखादा जेव्हा सभा घेतला जातो, त्या ट्रस्ट सभा घेतला जातो, पक्षाची सभा घेतली जाते, त्याच्यामध्ये जर वॉइस ऑफ मेजॉरिटी जर एका बाजून असेल तर त्या पद्धतीनं त्याला वाव दिला पाहिजे, असं सुद्धा एक ओपिनियन पुढे येऊ शकतो. निश्चित याच मुद्द्याला अनुषंगून खरं तर माझा मुद्दा आहे की आज 4 याचिका आहेत सर एकूण. त्या 4ही याचिकांवर आजच निर्णय होईल की आधी मात्र सगळ्या बाजू ऐकून घेतल्या जाईल आणि त्यानंतर निर्णय राखून ठेवला जाईल? नेमका आज कोर्टात काय होणार आहे? नाही, आज फक्त सबमिशन्स होतील, सगळ्या पार्टीचे सबमिशन्स होतील. आता फक्त तिन्ही जजेस फक्त ह्या विषयाचा आवाका किती मोठा आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न ते करीत आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मगाशी बोलण्यासोबत इश्यूज सेटल केले जातील, इश्यूज काय आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा जो पुढची तारीख आहे, आता समजा 29 जुलै ते मागत आहेत आणि हॅरिस साहेब 1 ऑगस्ट मागत आहेत, मग ह्या कुठल्याही तारखेला जर झाला तर त्या तारखेला इश्यू सेटल केले जातील, इश्यू फ्रेम केले जातील. त्या अनुषंगानं परत काउंटर अफिडेविट फाईल करावे लागतील. त्याच्यानंतर काउंटर अफिडेविट फाईल केल्यानंतर आर्ग्युमेंट चालू होतील, आर्ग्युमेंटच्या नंतर ऑर्डर साठी पेंडिंग होईल, रिझर्व करतील, मग पर्टिक्युलर एखाद्या पुढे दिवशी अगदी काही सेकंद सर तुम्हाला थांबवते. खरं तर सुनावणी मात्र आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. जवळपास 27 जुलैला या संदर्भात सुनावणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहूया. आतापर्यंत कोर्टात नेमकं काय काय झालेलं आहे मी माझ्या PCI टीमला विनंती करते त्यांनी ब्रेकिंग फुल स्क्रीनवर दाखवावी. 27 जुलैला आता पुढची सुनावणी होणार आहे. यावेळची अतिशय महत्त्वाची बातमी, 27 जुलैला आता मात्र पुढची सुनावणी होईल. दोनही बाजूंचा आज युक्तिवाद ऐकून घेण्यात आलेला आहे.
काही बाजू देखील अद्यापही पेंडिंग आहेत. आता मात्र 27 जुलैला ही पुढची सुनावणी होणार आहे. हरीश साळवे यांनी मात्र 8 दिवसांचा अवधी मागितलेला होता कागदपत्र सादर करण्याच्या दृष्टिकोनातून. आता मात्र ही सुनावणी 27 जुलैला होईल. बरोबर 7 दिवसांचा अवधी हा देण्यात आलेला आहे आणि 7 दिवसानंतर आता मात्र पुढची सुनावणी होणार आहे. या घडीची अतिशय महत्त्वाची आपण बातमी पाहतोय. हरीश साळवे यांनी मात्र कागदपत्र सादर करण्याकरता 1 आठवड्याचा वेळ द्यावा अशी विनंती केलेली होती कोर्टाला आणि त्यानंतर मात्र आता पुढची सुनावणी 27 जुलैला होईल. बोयटे सर, अतिशय महत्त्वाचा खरं तर हा क्षण म्हणावा लागेल, कारण या निर्णयाकडे शिंदे गटाचं सुद्धा लक्ष होतं आणि अर्थातच शिवसेनेचं सुद्धा. मात्र काही कागदपत्र सादर करायची असतील तर 1 आठवड्याचा वेळ द्यावा असं हरीश साळवे म्हणालेले होते. त्यानंतर अगदी बरोबर 1 आठवड्याची वेळ देण्यात आलेली आहे. मात्र तेव्हा देखील सिब्बल यांचं म्हणणं होतं की इतका वेळ देणं म्हणजे विलंब होण्यासारखं आहे. या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर फैसला हवा असं सिब्बल यांचं म्हणणं होतं. आता नेमकं काय काय घडू शकतं या 1 आठवड्यामध्ये? महत्त्वाचा यातला मुद्दा जो आहे की सिब्बल यांनी पुढचा जो युक्तिवाद केलेला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी मुद्दा आता राजकीय पक्ष याच्याकडे नेलेला आहे की त्यांनी उल्लेख केलेला आहे राघवी की उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलवली सर्व आमदारांची. पक्षाध्यक्ष म्हणजे पक्ष शिवसेनेच्या संविधानानुसार पक्षप्रमुख असं पद आहे, ज्या पदाकडे खूप अधिकार त्या संविधानानुसार आहेत. त्या बैठकीला काही सेकंदाकरता सर तुम्हाला थांबवते, माफ करा.